आयात नेत्यांना उमेदवारी देण्याचं राष्ट्रवादीचं धोरण. भाजपच्या अर्चना पाटलांसह शिवाजीराव आढळराव पाटील आणि महादेव जानकरांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 2 उमेदवार जाहीर. भिवंडीतून बाळ्या मामा म्हात्रेंना उमेदवारी. बीडमधून बजरंग सोनवणेंना उमेदवारी. भिवंडीत काँग्रेस नेते दयानंद चोरघेंची बंडखोरी. बाळ्या मामा म्हात्रेंविरोधात चोरघे रणांगणात. दयानंद चोरघे उमेदवारी अर्ज करणार दाखल. अजूनही वेळ गेली नाही. आंबेडकरांनी आताही निर्णय घ्यावा. काँग्रेसचा पुन्हा वंचित समोर मैत्रीचा हात. वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावं. मवियातील जागा वाटपाचा तिढा लवकर सोडवा. ॲडव्होकेट असीम सरोदेंची पत्राद्वारे मवियातील नेत्यांकडे मागणी. कोणी पण सांगू दे, कोणी पण कुठे केव्हाही तयार आहे. म्हणलं आपण सगळ्यांचं हे केलं म्हणून दिस इज कॉल्ड स्टाईल. साताऱ्यातून निवडणूक लढण्यावर उदयनराजे ठाम. उमेदवार मिळो न मिळो साताऱ्यातून निवडणूक लढण्याचा राजेंचा निर्धार. 10 वर्षात केलेल्या कामांवर मतं मागणार. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार. वैशाली दरेकरांच्या उमेदवारीवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. माहेरच्या रणांगणात उतरलेल्या राजश्री पाटलांना भरघोस मतांनी विजयी करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं यवतमाळच्या जनतेला आवाहन. भावना गवळींचं सन्मानपूर्वक पुनर्वसन करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. सामान्यांसाठी रडल्या असत्या तर की तरी वाटली असती, पण तुम्ही स्वतःच्या उमेदवारीसाठी रडताय. कितीदा रडणार म्हणत बच्चू कडूंचा नवनीत राणांवर प्रहार. आठ एप्रिलला पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा. चंद्रपूर मतदारसंघात मोदींची होणार पहिली सभा. संजय राऊत उद्यापासून 2 दिवसीय सांगली दौऱ्यावर. दौऱ्यादरम्यान चंद्रहार पाटलांच्या प्रचार कार्यालयाचं होणार उद्घाटन. नारायण राणेंकडून जोरदार प्रचाराला सुरुवात. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेत बैठकीचा जोर. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचं वाटप. बारामती, शिरूर, पुणे, मावळचं उमेदवारी अर्ज दाखल करणार. 18 तारखेला शक्तीप्रदर्शन करत अर्ज करणार दाखल. अर्ज भरताना बाळासाहेब थोरात, संजय राऊत आणि शरद पवार राहणार उपस्थित. माढा लोकसभा मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्ष आक्रमक. माढ्यातून अनिकेत देशमुख यांना उमेदवारी देण्याची शरद पवारांकडे मागणी. यवतमाळमध्ये हरिभाऊ राठोड निवडणुकीच्या रिंगणात. बसपाकडून हरिभाऊ राठोडांना उमेदवारी. दोन्ही राष्ट्रवादींना एकमेकांची चिन्ह, नाव वापरण्यास मनाई. शरद पवारांच्या गटालाही घड्याळ वापरण्यास मनाई. 19 मार्चला दिलेला अंतरिम आदेश पाळण्याचे आदेश. कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध. 59 गावातील शेतकऱ्यांचा महामार्गाला विरोध. शेतकऱ्यांनी मेळावा घेत पुकारला इल्हार. कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती. मूर्ती संवर्धनानंतर ही मूर्तीची झीज कायम. रासायनिक संवर्धनानंतर ही झीज झाल्याचं तज्ज्ञांचं. कल्याणमध्ये फी वाढवल्याने विद्यार्थ्यांसह मनसे आक्रमक. विद्यार्थ्यांना माफक दरात सुविधा पुरवण्याची मागणी. मावळमधील तळेगावात 3 कोटी रुपये खर्चून ही स्मशानभूमी बंद. नागरिकांना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी करावी लागते पायपीट. डिझेल चोरट्यांची टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर डिझेलचं रॅकेट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.